आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र अतिपवित्र अशा आमच्या जिवंत आणि गौरवी देवा, आजच्या आनंदाच्या दिवसाकरता आम्ही तुला धन्यवाद देतो. आज पवित्र परमेश्वर, आम्ही सेंट जूड दिनानिमित्त या ठिकाणी भक्ती घेत आहोत. हे पवित्र मंदिर तू आम्हाला या शहरामध्ये उपासनेकरता आणि भक्ती करण्याकरता दिलेलं आहेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या या पवित्र मंदिरात जेव्हा आम्ही येतो तेव्हा पवित्र प्रभू, तुझी उपस्थिती, तुझी शांती आणि तुझी कृपा आम्हाला प्राप्त होते, याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आणि म्हणूनच मागील अनेक वर्षापासून तू या मंडळीचा सांभाळ केलेला आहेस. या मंडळीला पवित्र परमेश्वरा तू काळजी घेतलेली आहेस आणि पवित्र परमेश्वरा या मंडळीचे पवित्र प्रभू तू मेंढपाळाप्रमाणे काळजी घेतोस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून पवित्र परमेश्वरा ही भक्ती चालवत आहोत, तेव्हा आम्ही विनंती करतो की आजचा वर्धापन दिन मंडळी सर्वांना आशीर्वादाचा जाऊ दे. आणि हा दिवस जरी आम्ही या ठिकाणी एकत्र येऊ शकलो नाही तरी देखील पवित्र परमेश्वरा प्रत्येकाला तुझ्यापासून उत्तम अशा प्रकारचा आशीर्वाद देणारा ठरेल असं तू कर. आणि विशेष रीतीने जेव्हा आम्ही ही भक्ती चालवत आहोत तेव्हा आम्हाला सहाय्य तू कर, कारण आम्ही पवित्र परमेश्वरा माती आहोत, आम्ही पवित्र परमेश्वरा नश्वर आहोत, परंतु आम्हाला सहाय्य तुझ्यापासून प्राप्त होते. आणि म्हणून पवित्र परमेश्वर आम्ही विनंती करतो की ही भक्ती चालवण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य पुरव आणि तुझ्या नावाचं गौरव या ठिकाणी आम्हा मनुष्याच्या द्वारे होऊ दे, हीच आमची प्रार्थना आहे. पुन्हा एकदा मी स्वतःला तुझ्या पवित्र हातात सोपवतो. मान महिमा मी तुला देतो आणि येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेला आपण प्रभोजन विधीचं पुस्तक त्याच्यातून विभाग 3, 4 आणि 5 हे या ठिकाणी एकत्र बोलणार आहोत आणि त्या प्रार्थना देखील. यावेळेला प्रभोजन विधीच्या पुस्तकामधून विभाग 3 पासून आपण उपासनेमध्ये पुढे चलूया. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाला लाभो आणि तुम्हालाही ती लाभो. विभाग 4 वरील प्रार्थना आपण एकत्र बोलूया. हे सर्वसमर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नावाचा महिमा यथार्थ वर्णन करावा, म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. विभाग 5 वरील गीत आपण एकत्र बोलूया. ऊर्ध्व लोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मानवांना शांती. हे देवा, आमच्या प्रभू, स्वर्गीय राजा, सर्वसमर्थ देव बापा, आम्ही तुझी आराधना करतो, तुला धन्यवाद देतो. तू गौरवशाली आहेस, म्हणून आम्ही तुझे स्तवन करतो. हे प्रभू येशू ख्रिस्ता, देव पित्याच्या एकुलत्या एक पुत्रा, जगाचे पाप हरण करणाऱ्या देवाच्या कोकरा, आमच्यावर दया कर. देव पित्याच्या उजवीकडे विराजमान असणाऱ्या प्रभू, आमची प्रार्थना आहे, कारण केवळ तू पवित्र आहेस, केवळ तू प्रभू आहेस, केवळ तू परमश्रेष्ठ आहेस. येशू ख्रिस्ता, केवळ तू पवित्र आत्म्यासह देव पित्याच्या गौरवात सहभागी आहेस. आमेन. यावेळेला सेंट अँड्रूज चर्च क्वायर ग्रुप जे आहे ते त्या ठिकाणी प्रेज अँड वर्शिप करणार आहे आणि त्यानंतर आपण शास्त्रपाठाकडे जाऊया. सेंट जूड के वार्षिक महोत्सव में आप सभी का हार्दिक स्वागत और ढेर सारी शुभकामनाएं. भजनहारा 95:1-3 में हमसे कहता है कि आओ हम यहोवा के लिए ऊंचे स्वर में गाएं, अपने उद्धार की चट्टान का जय जयकार करें. हम धन्यवाद करते हुए उसके सम्मुख आए और भजन गाते हुए उसका जय जयकार करें, क्योंकि
मुझको तू संभालता, साथ में मेरे संग यीशुआ। घोर अंधेरे में दीप है तू मेरा, नैन में भी तू सुकून मेरा। यीशु मेरा जहां
शास्त्रपाठाचं वाचन केलं जाईल. शास्त्रपाठ आहे यहूदाचं पत्र, त्याचा पहिला अध्याय आणि वचन 1 ते 12 पर्यंत आपण ऐकूया. आज का वचन यहूदा के पत्री पहला अध्याय 1 से 12। यहूदा की ओर से यीशु मसीह का दास और याकूब का भाई है, उन बुलाए हुओं के नाम जो परमेश्वर पिता में प्रिय और यीशु मसीह के लिए सुरक्षित है, दया और शांति और प्रेम तुम्हें बहुतायत से प्राप्त होता रहे। हे प्रियो, जब मैं तुम्हें उस उद्धार के विषय में लिखने में अत्यंत परिश्रम से यत्न कर रहा था जिसमें हम सब सहभागी हैं, तो मैंने तुम्हें यह समझाना आवश्यक जाना कि उस विश्वास के लिए पूरा यत्न करो जो पवित्र लोगों को एक ही बार सौंपा गया था, क्योंकि कितने ऐसे मनुष्य चुपके से हम में आ मिले हैं जिनके इस दंड का वर्णन पुराने समय में पहले ही से लिखा गया था। यह भक्तिहीन है और हमारे परमेश्वर के अनुग्रह को लुचपन में बदल डालते हैं और हमारे एकमात्र स्वामी और प्रभु यीशु मसीह का इनकार करते हैं। पर यद्यपि तुम सब बात एक बार जान चुके हो, तो भी मैं तुम्हें इस बात की सुधि दिलाना चाहता हूँ कि प्रभु ने एक कुल को मिस्र देश से छुड़ाने के बाद विश्वास न लाने वालों को नष्ट कर दिया। फिर जिन स्वर्गदूतों ने अपने पद को स्थिर न रखा वरन अपने निज निवास को छोड़ दिया, उसने उनको भी उस भीषण दिन के न्याय के लिए अंधकार में जो सदाकाल के लिए है बंधनों में रखा है। जिस रीति से सदम और अमोरा और उनके आसपास के नगर जो इनके समान व्यभिचारी हो गए थे और पराये शरीर के पीछे लग गए थे, आग के अनंत दंड में पड़कर दृष्टांत ठहरे हैं। उसी रीति से यह स्वप्नदर्शी भी अपने अपने शरीर को अशुद्ध करते और प्रभुता को तुच्छ जानते हैं और उच्च पद वाले को बुरा भला कहते हैं। परंतु प्रधान स्वर्गदूत मिकाएल ने जब शैतान से मूसा के शव के विषय में वाद विवाद किया, तो उसको बुरा भला कहने दोष लगाने का साहस न किया, पर यह कहा, प्रभु तुझे डांटे। पर ये लोग जिन बातों को नहीं जानते थे उनको बुरा भला कहते और जिन बातों को अचेतन पशुओं के समान स्वभाव ही से जानते थे उनमें अपने आप को नष्ट करते हैं। उन पर हाय, क्योंकि वे कैन की सी चाल चले और मजदूरी के लिए बिलाम के समान भ्रष्ट हो गए हैं और कोरह के समान विरोध करके नष्ट हुए हैं। ये तुम्हारे प्रेम स्वभाव के तुम्हारे साथ खाते पीते समुद्र में छुपाई हुई चट्टान सरीखे हैं और बेधड़क अपना ही पेट भरने वाले रखवाले हैं। वे निर्जल बादल है जिन्हें हवा उड़ा ले जाती है, पतझड़ के निष्फल पेड़ है जो 2 बार मर चुके हैं और जड़ से उखड़ गए हैं। यह परमेश्वर का वचन है। परमेश्वर का धन्यवाद हो। आपण प्रार्थना करूया. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल? आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, याच्यापासून मला सहाय्य प्राप्त होते. हे पवित्र आणि एकमात्र पवित्र परमेश्वरा, आम्ही यावेळेला तुझ्या पवित्र वचनांच्याकडे जाणार आहोत. आजचा दिवस हा साजरा करत असताना आणि पाळत असताना तुझ्या पवित्र वचनातून बोलण्याची संधी जी प्राप्त झालेली आहे त्यामध्ये तू मला सहाय्य कर. मज पातळीवर दया करून तू मला चालव. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू मला मार्गदर्शन कर. हीच नम्रतेची प्रार्थना आहे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो आहे. आमेन. सर्वप्रथम सर्व मंडळीला, सेंट अँड्रूज मंडळीला आणि सेंट जूड मंडळीला मी या ठिकाणी आजच्या सेंट जूड दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजचा जो दिवस आहे तो आमचा आनंदाचा दिवस आहे आणि हा आजच्या आनंदाच्या दिवसाच्या शुभेच्छा देखील मी या ठिकाणी प्रेसबिटर या नात्याने आपल्या सर्वांना देत आहे. त्याचप्रमाणे आपल्या डायसिसकडून देखील मी आपणा सर्वांना या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सन्माननीय बिशप साहेब यांच्याकडून देखील आजच्या दिवसाच्या मी मंडळीला शुभेच्छा देतो. प्रभू येशूच्या नावात आपणा सर्वांना मी सलाम करतो. आणि यावेळेला आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाऊया आणि जो शास्त्रपाठ आम्ही वाचलेला आहे त्या शास्त्रपाठानुसार आज आपण या ठिकाणी संदेश ऐकणार आहोत. प्रियांनो, आमच्या आसपास ज्या गोष्टी आम्ही ऐकतो आणि पाहतो, ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी आम्ही ऐकतो आणि पाहतो, तेव्हा त्या गोष्टी आम्हाला विचार करायला लावतात. कारण जग जे आहे ते रोमांचक शोध आणि प्रतिज्ञांचा प्रस्ताव ठेवतं आमच्यासमोर. परंतु त्याचबरोबर आजची जर परिस्थिती पाहिली तर अनिश्चितता व भय हे मानवाच्या जीवनात डोळ्यासमोर आलेलं आहे. परंतु
आज देवाची संतान म्हणून आम्ही आमचं जे लक्ष आहे ते परमेश्वराकडं लावलं पाहिजे, परमेश्वराकडं ठेवलं पाहिजे. मागील वर्षी आपण मोठ्या आनंदाने आणि उत्साहानं या ठिकाणी हा दिवस साजरा केला आणि तसंच आपण दरवर्षी देखील आपण आपल्या चर्चचा हा जो वाढदिवस आहे तो असाच भरपूर रोषणाई आणि विविध कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा करतो. परंतु यावर्षी आपणाला अगदी साध्या पद्धतीनं हा दिवस किंवा ही जे वर्धापन दिन आहे तो साजरा करावा लागत आहे. अर्थातच अनलॉक आणि कोविड या दोन कारणाच्या मुळं आपण चर्चमध्ये एकत्र येऊन उपासना व कार्यक्रम करू शकत नाही. म्हणून ही जी भक्ती आहे ती आज आपण ऑनलाईन घेत आहोत. परंतु ऑनलाईन जरी घेत असलो तरी योहानाच्या अध्यायात प्रभू येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे की मी आणि पिता जसा एक आहे तसे तुम्ही माझ्यामध्ये एक व्हा, असं त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे. म्हणजे जरी आम्ही या ठिकाणी शारीरिक फिजिकल दृष्टीनं आम्ही या ठिकाणी एकत्र येऊ शकत नाही, आनंद करू शकत नाही किंवा तरी उपासना करू शकत नाही, तरी आम्ही देवाच्या बरोबर असलेली जी सहभागिता आहे ती सहभागिता कायम राखली पाहिजे. आम्ही स्वतःला देवाच्या सहवासात आणि देवाच्या जवळ ठेवलं पाहिजे. तेव्हा आज आपण बघूया की ज्या नावानं आपलं चर्च उभं केलेलं आहे किंवा जे चर्च अनेक वर्षापासून चंद्रपूरमध्ये स्थापन आहे आणि ही एक हिस्टॉरिकल बाब आहे की आपलं हे जे सेंट ज्यूड चर्च आहे चंद्रपूरच्या शहरात जेव्हा प्रवेश करतो तेव्हाच आम्हाला ते एक त्या ठिकाणी अद्भुत रीतीनं आम्हाला आशीर्वादाचं एक स्थान आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि त्या सेंट ज्यूड विषयी जेव्हा आम्ही पाहतो की त्या सेंट ज्यूड विषयी आम्हाला माहीत असणं हे देखील आवश्यक आहे. कारण यहुदी काळामध्ये किंवा तत्कालीन वेळेला आम्ही हे पाहतो की यहुदी लोक काही नावं अनेकांना देत होते. म्हणजेच एकच नाव हे अनेक व्यक्तीचं असायचं. आणि म्हणून जेव्हा यहुदा हे नाव पहिल्यांदा आम्ही वाचतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की हा जो यहुदा आहे, ज्या यहुदानं प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात केला तो यहुदा तो नाही आहे. आणि हा जो यहुदा आहे तो आपण पुढं पाहणार आहोत की तो कोण आहे. परंतु या ठिकाणी आम्हाला असं म्हणता येईल की ज्या यहुदानं प्रभू येशूचा विश्वासघात केला तो यहुदा नसून हा यहुदा जो आहे त्यानं विश्वासावर मात करून मंडळांना प्रबोधन केलेलं आहे किंवा मंडळाला पत्राच्या द्वारे सत्यता कळवलेली आहे. आणि म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊया की हे मंदिर त्यानं आम्हा चंद्रपूर वासियांना भक्ती आणि आराधना करण्याकरता दिलेलं हे स्थान आहे. आणि ही एक उत्कृष्ट अशा प्रकारची वास्तू किंवा चर्च नावाची कलाकृती आहे ती आम्हाला या ठिकाणी लाभलेली आहे. आणि म्हणून संत ज्यूड म्हणजे यहुदा, आणि हा आम्ही पाहतो की हा येशू ख्रिस्तांच्या शिष्यापैकी देखील नव्हता. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो की हा यहुदा जो आहे तो येशू ख्रिस्ताचा लहान भाऊ होता. म्हणजे येशू ख्रिस्ताला जो जगिक परिवार लाभलेला होता त्या परिवारात हा जो यहुदा आहे तो लहान भावापैकी एक होता. आणि याबद्दल आपण मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 13वा अध्याय आणि 55व्या वचनामध्ये त्या ठिकाणी उल्लेख पाहतो. तो उल्लेख असा आहे की हा सुताराचा पुत्र ना, याच्या आईला मरिया म्हणतात ना, आणि याकोब, योसेफ, शिमोन हे त्याचे भाऊ ना. हे जे वचन लिहिलेलं आहे तेव्हा मी पाहतो की येशू ख्रिस्तानं दिलेली जी अलौकिक शिकवण आहे ती ऐकून नासरेतच्या लोकांनी जे आश्चर्य उद्गार काढलेले आहे तेव्हा त्यामध्ये येशू ख्रिस्ताविषयी बोलताना त्याच्या या भावाचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आम्हाला पाहायला मिळतो. याही ठिकाणी मी पाहतो की जेव्हा येशू ख्रिस्तानं आपलं सेवा कार्य केलं, चमत्कार केले, शिकवण दिली, तेव्हा येशू ख्रिस्ताच्या घरचे जे लोक आहेत ते सुरुवातीला त्या ठिकाणी अविश्वास दाखवत होते. परंतु
आम्हाला हे पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर व त्याच्या गौरवी पुनरुत्थानानंतर जे सत्य जगाला समजलेलं आहे, जे सत्य जगाला पटलेलं आहे, त्या सत्य समजल्यानंतर आम्ही पाहतो की या लोकांनी देखील, त्याच्या घरच्या लोकांपैकी काही लोकांनी आम्ही पाहतो, कारण मरिया तर ही पहिलेपासून येशू ख्रिस्त कोण आहे किंवा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून माहीतच होतं, परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो या इतर भावांनी त्या ठिकाणी विश्वास ठेवला आणि येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा प्रचार केलेला आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे आणि तो मनुष्याला उद्धार देण्याकरता या ठिकाणी जगामध्ये आला, हे त्यांनी सत्य कळवण्याचा निर्धार केलेला आहे. आणि म्हणून संत यहुदाविषयी जेव्हा आम्ही पाहतो की त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये आम्हाला दोन गोष्टी पाहायला मिळतात. पहिली गोष्ट आहे की या ठिकाणी या सेंट जूडनं किंवा यहुदानं त्या ठिकाणी स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. जेव्हा तो पत्र लिहित आहे किंवा तो आपली ओळख सांगत आहे, तेव्हा त्यानं स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि ही एक विशेषता त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये आम्हाला पाहायला मिळते. येशू ख्रिस्ताविषयी त्यानं जेव्हा स्वतःला उल्लेख केलेला आहे, तेव्हा तो म्हणतो की तो त्या ठिकाणी येशूचा लहान भाऊ म्हणून त्या ठिकाणी ओळख दाखवत नाही आहे. तो जगाला त्या ठिकाणी सांगू शकला असता की मी येशू ख्रिस्ताच्या कुटुंबातला आहे, मी अत्यंत जवळचा आहे, आम्ही त्याच्याबरोबर सहवासात होतो, असं देखील तो सांगू शकला असता आणि स्वतःचं महत्त्व वाढवू शकला असता. परंतु आम्ही पाहतो की तसं न करता या पत्राच्या लिखाणामध्ये त्याने स्वतःला येशू ख्रिस्ताचा सेवक म्हटलेला आहे. येशूचा लहान भाऊ ही जी ओळख होती, ही ओळख त्याला सन्मान मिळवून देऊ शकली असती, त्याला त्या ठिकाणी शिष्यांच्या मध्ये किंवा लोकांच्या मध्ये तिथं मान त्याला प्राप्त झाला असता. परंतु तरीही आम्ही पाहतो की या संत जूडने, यहुदाने स्वतःला येशूचा सेवक म्हणूनच त्या ठिकाणी सादर केलेला आहे. आणि म्हणून हा जो विशेष गुण आहे तो आम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि हा जो लीनता आणि नम्रतेचा, कारण स्वतःला सेवक म्हणणं आणि सेवकाप्रमाणे काम करणं, किंवा मी सेवक आहे, मी दुसरा कोणीही नाही. कारण आपण गीत पाहतो की एका गीतामध्ये असले म्हटलेले आहे की मी कोणी नच म्हणणे, अवघे गौरव प्रभूला देणे. किंवा त्या ओळीची सत्यता आम्हाला या ठिकाणी जूडच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून हा जो विशेष गुण पाहायला मिळतो, तेव्हा आम्ही देखील या चर्चमध्ये येणारे सर्व देवाचे सेवक आहोत, कारण आम्ही या चर्चचे सभासद आहोत. ही जी ओळख आहे ही ओळख आमची देखील असली पाहिजे. आणि ज्याप्रमाणे सेवकाचं मन आणि सेवकाच्या ठाई नम्रता असते, तशा प्रकारची नम्रता आमच्याकडं देखील असणं किंवा त्या नम्रतेत आम्ही वाढावं, हा एक संदेश किंवा ही बाब आमच्या समोर त्या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की जेव्हा संत यहुदानं लोकांच्या समोर स्वतःला देवाचा सेवक असं सांगितलेलं आहे किंवा संबोधलेलं आहे, तेव्हा आणखीन एक त्यातलं एक उत्तम अशा प्रकारचं शब्द किंवा उत्तम अशा प्रकारचा गुण आम्हाला पाहायला मिळतो की तो म्हणजे तो आहे त्या स्थानावर संतुष्ट होता. बऱ्याच वेळेला आम्ही पाहतो की मनुष्याला एक स्थान प्राप्त झाल्यानंतर पुढचं स्थान पाहिजे असतं, किंवा मनुष्य वेगवेगळ्या अशा प्रकारच्या पदाची अभिलाषा करतो. परंतु संत यहुदानं त्या ठिकाणी जे त्यानं स्वतःला सेवक म्हटलेलं आहे, देवाचा सेवक असं संबोधलेलं आहे, त्यानं त्या पदावर संतुष्ट, तो त्या ठिकाणी पदाच्या बाबतीत संतुष्ट होता. या ठिकाणी आम्ही पाहतो की संत यहुदानं जेव्हा स्वतःला येशूचा सेवक असे जगासमोर सादर केलेले आहे, तेव्हा त्याला दुसरं कोणतंही पद नको होतं किंवा त्याला कोणताही मान नको होता. सेवक हे पद जे आहे ते त्यानं स्वीकारले होतं आणि ते पदच त्याला संतुष्ट करणारे होतं.
आणि या पदावरच तो आनंद मानत होता. आणि म्हणून आम्ही पाहतो की जेव्हा येशू ख्रिस्त स्वतःला देवाचा सेवक म्हणत आहे किंवा स्वतःला देवाचा सेवक म्हणून या जगात आला, तेव्हा येशूने जे त्याचं स्वतःचं जे सर्वश्रेष्ठ पद होतं आणि सर्वोत्तम जे पद होतं ते ज्याप्रमाणे बाजूला ठेवलं, तेच येशूचे जे महान विचार आहेत ते या संत यहुदानं ठेवलेले आहेत आणि देवाच्या सेवकाचा सेवक तो बनलेला आहे. आणि म्हणून आम्हाला या वेळेला एका वचनाची आठवण या ठिकाणी होते की तुम्ही जे काही करता, आम्हाला पवित्र शास्त्राची शिकवण आहे, येशू ख्रिस्ताची शिकवण आहे, संत पावलाची शिकवण आहे की तुम्ही जे काही करता ते प्रभू करता करा. आणि म्हणून आम्ही जेव्हा या ठिकाणी आम्ही पाहतो की आम्ही आमचं जगिक काम करत आहोत, तेव्हा आम्ही एका अर्थानं देवाचे सेवकही आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की जे धन, जे मन आणि जे गुण आम्हाला दिलेले आहेत, त्या धन, मन आणि गुणाच्याद्वारे आम्ही सेवकाचं मन धारण करून आम्ही सेवा केली पाहिजे. आणि आत्मिक जी संपत्ती देवानं आम्हाला दिलेली आहे त्याद्वारे आम्ही इतरांची देखील सेवा केली पाहिजे. आत्मिक संपत्तीविषयी आम्ही पाहतो की वेगवेगळ्या प्रकारची दानं आहेत, प्रार्थना करण्याचं, सेवेचं, मदतीचं, हातभार देण्याचं, भार उचलण्याचं, अशा विविध सेवा आमच्याकडून झाल्या पाहिजेत. प्रियानो, जैविक दृष्टीने जर आम्ही पाहिलं तर मनुष्य जो आहे तो पदोन्नतीची अपेक्षा करतो. अर्थातच आम्ही केली पाहिजे. आम्हाला एक ध्येयापर्यंत पोचण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या अशा प्रकारच्या परीक्षा देतो किंवा वेगवेगळ्या अशा प्रकाराने आम्ही अनुभवाच्या द्वारे आम्हाला पदोन्नती ही लाभत असते. पदोन्नतीसाठी आम्ही केलं पाहिजे. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की मनुष्याबाबत की वरचं पद, श्रेष्ठ पद हे अनेकांना त्या ठिकाणी हवं असतं. पदासाठी लोक त्या ठिकाणी अनेक गोष्टी करतात आणि त्या ठिकाणी आम्हाला हेही पाहायला मिळतं की एखादं पद असं असतं की त्या पदासाठी मनुष्याला संघर्ष आणि चढाओढ देखील करताना आम्ही पाहतो. आणि म्हणून आम्हाला पदाविषयी या ठिकाणी पाहायला मिळतं की पद मिळाल्यानंतर पद जे आहे ते मनुष्याला फुगवतं, परंतु सेवक पण जे आहे ते मनुष्याकडून त्या ठिकाणी सेवा करून घेतं. आणि जो स्वतःला सेवक असं मानतो तो सेवेमध्ये आनंद मानतो. तो पदावर बसण्यात किंवा त्या पदावर असण्यामध्ये आनंद मानत नाही, तर त्या ठिकाणी सेवकपणामध्ये तो आनंद मानतो आणि सेवा करण्यामध्ये तो संतुष्ट असतो. आणि तो गुण आम्ही संत यहुदाच्या मध्ये पाहतो. या ठिकाणी आम्ही पाहतो की संत यहुदाचा हा जो स्वभाव गुण आहे हा एक आम्हाला आकर्षक करणारा ठरतो. आणि सेवक म्हणणं आणि सेवक मानणं हे त्याला ज्याप्रमाणे संतोष देणारं होतं, त्याप्रमाणे आम्ही देखील देवाचे लोक आणि संत यहुदा चर्चचे उपासक म्हणून या यहुदाचा स्वभाव गुण जो आहे तो आम्ही धारण केला पाहिजे. त्यानंतर जेव्हा आम्ही पाहतो की संत यहुदाविषयी आणखीन जेव्हा संत यहुदा चर्च दिनानिमित्तानं जेव्हा आम्ही ऐकत आहोत, तेव्हा आणखीन एक महत्त्वपूर्ण, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आमच्या समोर येते. आणि ती म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा मंडळांची स्थापना झाली तेव्हा आम्ही पाहतो की खोटं शिक्षण जे आहे ते हळूहळू मंडळांच्या मध्ये पसरत होतं. आणि या खोट्या शिक्षणाला प्रतिबंध व्हावा याकरता यहुदानं पत्र लिहिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की सत्य जाणून सत्य शिकवणं आणि उद्धार व पापक्षमा याविषयीची जी शिकवण आहे त्या शिकवणुकीपासून, त्या शिकवणुकीला धरून मनुष्यानं आणि विश्वासणाऱ्यानं जीवन जगावं याकरता त्यानं त्या ठिकाणी लेखन केलेलं आहे. मंडळांच्या स्थापनेनंतर आम्हाला हे पाहायला मिळतं की काही खोटे शिक्षक खोटी शिकवण देऊन मंडळीतील विश्वासणाऱ्या लोकांना बहकवण्याचा प्रयत्न करत होते, विश्वासापासून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते आणि खऱ्या शिकवणुकीपासून वंचित करत होते. आणि म्हणून त्या शिकवणुकीची शिकवण व विश्वासणाऱ्यांच्या लक्षात यावी म्हणून त्यानं सत्य त्या ठिकाणी लिहिलेलं आहे.
शिकवणुकीच्या त्या पत्रात त्यानं त्या ठिकाणी तारणाचा आणि आध्यात्मिक वाढीसाठी देवाचं जे सत्य व शुभवर्तमान आहे त्याच्या अंगीकाराविषयी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आज आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताच्या विषयी किंवा ख्रिस्ती धर्माविषयी काही ठिकाणी घरोघरी लोक जाऊन शिकवण देतात, तेव्हा ती शिकवण जी आहे ती शिकवण खरी आहे का हे आम्ही पडताळून पाहिलं पाहिजे. कारण जे बायबल सांगतं ते आम्हाला सत्य आहे, जे देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला सुचवतो आणि कळवतो ते सत्य आहे. आणि म्हणून आम्ही जे जे सांगत आहेत त्या गोष्टीला आम्ही लगेचच स्वीकारतो का हे देखील आम्ही पाहिलं पाहिजे. कारण या ठिकाणी आम्हाला हे पाहायला मिळतं की ज्याप्रमाणे त्या काळामध्ये खोट्या शिक्षणाचा शिरकाव हळू रीतीनं मंडळीमध्ये होत होता, तशाच प्रकारे कधी कधी आमच्याही जीवनामध्ये खोट्या शिकवणुकीचा शिरकाव होत असतो. तेव्हा आम्ही सतर्क राहिलं पाहिजे, तेव्हा आम्ही दक्ष असलं पाहिजे की जे आजपर्यंत आम्हाला सांगितलं गेलेलं आहे, जे आता देखील सांगितलं जातं ते योग्य आहे का हे देखील पडताळणी आम्ही केली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याच्या या पत्रामुळे लोक खोट्या शिकवणीपासून व चुकीच्या शिकवणीपासून स्वतःला दूर करू शकलेले आहेत आणि सावध झालेले आहेत. आजही आपण खोटे शिक्षक व खोटी शिकवण यापासून स्वतःला दूर ठेवावे हा जो बोध आहे तो या ठिकाणी आम्हाला प्राप्त होतो. आणि जर आम्ही तसे करू तर आमची त्या ठिकाणी विश्वासात वाढ राहणार आहे आणि आम्ही सरळ मार्गाने आणि विशेष रीतीनं देवाच्या मार्गाने आम्ही चालत आहोत असे सिद्ध होतं. ज्या वेळेला या ठिकाणी आम्ही पाहतो की हे आमच्या हातून व्हावं म्हणून आम्ही दैनंदिन जीवनात बायबल वाचनाला आणि प्रार्थनेच्या द्वारे प्रार्थना करून देवाशी सहभागीतेत आणि जुळून जर राहिलो तरच आम्ही सत्यापासून भटकणार नाही. आणि म्हणून आम्ही देखील हा बोध घेतला पाहिजे की आम्ही खोट्या शिकवणीपासून आणि खोट्या शिक्षकापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. तत्कालीन काळात आम्ही पाहतो की ते जे खोटे शिक्षक होते त्यांनी अशा प्रकारची शिकवण आणली होती की तुम्ही कितीही पाप केलं तरी देवाची कृपा शुद्ध करायला तुम्हाला समर्थ आहे किंवा पर्याप्त आहे अशी जी शिकवण देऊन ते त्या ठिकाणी जणू काय लोकांना पाप करण्यासाठी त्या ठिकाणी परवानगी देत होते किंवा त्या ठिकाणी शिकवण देत होते किंवा संमती दर्शवत होते असं आम्हाला पाहायला मिळतं. परंतु जेव्हा आम्ही रोमकरास पत्र त्याचा 6वा अध्याय आणि 12व्या वचनात पाहतो तिथं वचन आम्हाला असं सांगतं की कृपा वाढावी म्हणून आम्ही पाप करत राहावे काय? कधीच नाही. जे आपण पापाला मेलो की आपण यापुढे पापात कसे राहणार. आणि या ठिकाणी या वचनामध्ये जरी आम्ही पाहतो आम्हाला असं लक्षात येतं की बायबल आणि विशेष रीतीनं त्या ठिकाणी या वचनाच्या द्वारे अशी शिकवण दिलेली आहे की आम्ही जेव्हा एकदा ख्रिस्ताला धारण केलेलं आहे, एकदा ख्रिस्ताच्या नावात आम्ही बाप्तिस्मा घेतलेला आहे, येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, तेव्हा आम्ही पापाला मेलेलो आहोत. म्हणजे पुन्हा आम्ही पाप करू नये, पुन्हा आम्ही पापमार्गात जाऊ नये, तर आम्ही पवित्रता, आम्ही विश्वास आणि बायबलच्या शिकवणुकीमध्ये आम्ही चालावं हे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. पवित्र शास्त्र आणि तो देणारा देव पवित्र प्रभू आम्हाला शिकवतो की ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर आम्ही पुन्हा पापात राहू नये असे सांगत असताना खोट्या शिकवणीकडून चुकीची व वेगळी शिकवण दिली जात होती. त्याचा त्या ठिकाणी यहुदानं निषेध केलेला आहे. ज्यावेळेला आम्ही पुन्हा एकदा रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि त्याच्या 1-2 वचनात आम्ही पाहतो की संत पावलानं म्हटलेलं आहे की तुम्ही आपली शरीरे पवित्र, जिवंत, देवाला ग्रहणीय अशी समर्पित यज्ञ करावे. म्हणजेच आम्हाला त्या ठिकाणी ख्रिस्ताला धारण केल्यानंतर, ख्रिस्ताची सुवार्थ ऐकल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला आमच्या शरीर, मन आणि जीवनाला देखील त्या ठिकाणी पवित्रतेत राखून
देवाला एक यज्ञाप्रमाणे समर्पित करायचं आहे. परंतु ही शिकवण न देता त्या ठिकाणी आम्ही पाहतो की खोटी शिकवणुकीचा प्रसार काही लोक करत होते आणि म्हणून या गोष्टीचा निषेध यहुदानं केलेला आहे. म्हणजे सत्य, तिथेही सत्य जे आहे ते ठासून सांगण्याचा, खोटं जे आहे त्याचा कडाडून विरोध करण्याचा त्यानं त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की प्रेषितीय सत्य ऐकून विश्वासात दर दिवशी आम्ही वाढावे याच उद्देशानं हे पत्र लिहिलेलं आहे. आम्ही पाहतो की त्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं शिष्यांना काही अधिकार दिलेला होता. त्यासोबत काही प्रेषित जे तयार झाले की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतलेला होता, त्याच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेला होता, त्याच्या कृपेचा, त्याच्या चमत्काराचा अनुभव घेतलेला होता. असे प्रेषितीय लोक जे आहेत की त्यांनी जी शिकवण दिलेली आहे ती सत्य शिकवण आम्हाला विश्वासात दर दिवशी वाढण्यासाठी मदत करते. आणि म्हणून प्रेषितांनी ज्या शुभवर्तमानाचा प्रसार केला ते सत्य स्वीकारून विश्वासणाऱ्यांच्या विश्वासात प्रतिदिवशी वाढ व्हावी याच उद्देशानं तो प्रेरित होता हे आम्हाला पाहायला मिळतं. प्रेषितांनी जे आध्यात्मिक जीवनाच्या वाढीसाठी शिकवण दिली ती शिकवण शिकावी आणि ती शिकवण धरून आम्ही राहावी याकरता यहुदानं प्रयत्न केलेले आहे. सुरुवातीला म्हणजे आम्ही पाहतो की जेव्हा ख्रिस्त अद्भुत कृत्य करत होता व देवराज्याची शिकवण देत होता तेव्हा येशूच्या भावांनी त्याचा स्वीकार व शिकवणुकीचा स्वीकार केला नाही. परंतु जेव्हा मसीहाविषयीची पूर्ण ओळख झाली आणि येशू हा प्रभू परमेश्वर आहे ही जेव्हा खात्री पटली तेव्हा यहुदाने येशूच्या शिकवणुकीचा त्या ठिकाणी जोरानं प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आम्हाला विश्वासात वाढण्यासाठी जे काही आज्ञापालन आहे, जी काही शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीला धरून आम्हाला जगायचं आहे, चालायचं आहे. तसंच आम्ही येशू हा प्रभू आहे हे मान्य केल्यावर व विश्वास केल्यानंतर येशूच्या शिकवणुकीचा अधिकार व प्रचार आम्ही केला पाहिजे. येशूच्या शिकवणुकीचा अंगीकार आणि प्रचार त्या ठिकाणी आम्ही केला पाहिजे. या ठिकाणी आम्ही पाहतो या पत्र लिहिण्याच्या माध्यमातून आणि लोकांना बोध करण्याच्या माध्यमातून यहुदा हा एक मिशनरी कार्याची सुरुवात केलेली आहे आणि सत्याविषयीचा आणि प्रचार करण्याचं जे आव्हान आहे ते आव्हान यहुदा आमच्या समोर ठेवतो. तेव्हा त्याचबरोबर विश्वासात आम्ही स्थिर राहून वाढण्याचं आव्हानही ठेवतो. दोन आव्हानं आज आम्हाला तो आमच्या समोर ठेवत आहे की पहिलं म्हणजे की आम्ही त्या ठिकाणी सत्याविषयीचा प्रचार करायचं आव्हान आम्ही त्या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे. आम्ही जगिक काम करतो, त्यासाठी भरपूर वेळ देतो, भरपूर परिश्रम करतो. परंतु जेव्हा देवानं जीवन आम्हाला दिलेलं आहे या भोतलावरचं तेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताचा प्रचार किंवा प्रसार जो आहे तो प्रसार देखील करण्याचं एक आव्हान त्यांना आम्हाला दिलेलं आहे. ते आव्हान आज आपण स्वीकारूया. त्याचबरोबर दुसरं आव्हान जे आहे ते आम्ही विश्वासात स्थिर राहून विश्वासात वाढण्याचं आव्हान तो आम्हाला देतो. विश्वासात स्थिर राहणं आवश्यक आहे, कारण शैतान जो आहे तो देवापासून मनुष्याला आणि विश्वासणाऱ्याला विभक्त करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आम्ही विभक्त न होता, आम्ही विभक्त होऊ नये म्हणून आम्ही विश्वासात स्थिर राहिलं पाहिजे. आमचं पुन्हा पतन होऊ नये म्हणून आम्ही विश्वासात स्थिर राहिलं पाहिजे आणि विश्वासात वाढण्याचं आव्हान देखील तो आम्हाला करतो. आमचा मूळ विश्वास जो आहे त्या विश्वास तर भक्कम असलाच पाहिजे, परंतु त्या मूळ विश्वासाबरोबर प्रतिदिवशी आमचा विश्वास वाढत गेला पाहिजे. कारण जे काही देव आम्हाला शिकवतो ती त्याची उत्तम शिकवण आहे आणि जे आमच्यासाठी केलं ते त्याचं विश्वास वाढवण्यासाठीचं एक साधन आहे. आणि म्हणून देवानं जे आमच्या जीवनात अद्भुत कार्य केलेले आहे, जे उत्तम जीवन दिलेलं आहे, त्याद्वारे आम्ही विश्वासात वाढलं पाहिजे. आणि म्हणून तेव्हा सेंट जूड दिनानिमित्त आज हे जे आव्हान आहे ते आज आपण आव्हान स्वीकारूया आणि सेंट जूडनं जे कार्य केलेलं आहे
त्या कार्यासाठी आपण पुन्हा एकदा देवाला धन्यवाद देऊया. देव करो की या संदेशाच्याद्वारे त्याचा बोध तो आम्हाला जो कळवलेला आहे त्याद्वारे आम्हाला जीवनामध्ये स्थिर राखू आणि पुढं चालू. प्रार्थना करू. सर्व समर्थ सदाजीवी पवित्र देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करतो. कारण ज्या प्रेषितांनी आणि ज्या लोकांनी पवित्र परमेश्वरा तुझं सेवा कार्य जगाला ओरडून सांगितलं, तुझं सेवा कार्य आणि तुझी सत्यता पवित्र परमेश्वरा याविषयी कळवलं, त्या संतांच्या बद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्याचबरोबर आज संत जूड दिनानिमित्त आम्ही तुला धन्यवाद देतो. कारण पवित्र परमेश्वरा जेव्हा त्यांनी विश्वास ठेवला तेव्हा चुकीची शिकवण, खोटी शिकवण या गोष्टीला पवित्र परमेश्वरा त्यानं निषेध केलेला आहे. आणि म्हणून जेव्हा आम्हाला तुझ्याविषयी सांगण्यात येतं तेव्हा पवित्र परमेश्वरा आम्ही देखील सतर्क राहावं, आम्ही देखील पवित्र परमेश्वरा दक्ष राहून पवित्र परमेश्वरा जे सत्य आहे तेच स्वीकारावं याकरता तो आम्हाला सहाय्य कर. आज तो आपल्या पवित्र वचनाच्याद्वारे आम्हाला कळवलंस की आम्ही देखील तुझे सेवक आहोत आणि ते जे सेवक पण तू आम्हाला दिलेल्या अशा जगामध्ये ते सेवा करण्यातच आम्ही संतुष्ट असावं. पवित्र परमेश्वर आम्ही एकमेकांची सेवा करावी, आम्ही तुझी सेवा करावी, तुझ्या लोकांची सेवा करावी, यासाठी तुझे उत्तम विचार आणि चांगलं मन आमच्यामध्ये असू दे. संत यहुदाच्या मध्ये पवित्र परमेश्वरा आम्ही त्या ठिकाणी पाहतो की तो आहे त्या पदावर संतुष्ट होता. त्यानं जे लहान पद स्वीकारलं, मी देवाचा सेवक आहे, ते सेवक पद पवित्र प्रभू त्यावर तो संतुष्ट होता. आम्हाला देखील जे काही आम्ही छोटं मोठं करतो त्यामध्येच आम्हाला तो संतुष्टी प्राप्त होऊ दे आणि आमच्या जीवनाच्याद्वारे या संत यहुदाप्रमाणे तुझे सेवा होईल असं तू घडवून आण. हे वचन ऐकलेल्या प्रत्येकावर तुझा पवित्र हात ठेव आणि या बोधाच्याद्वारे त्यांचं तू आत्मिक पोषण कर, ही आमची प्रार्थना आहे. मान महिमा मी तुला देतो आणि येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो आहे. आमेन. यावेळेला आपण आपल्या चर्चचे सेक्रेटरी श्री विनय देवघरे यांच्याकडून सूचना ऐकणार आहोत. मंडळीच्यासाठी काही सूचना ते या ठिकाणी येऊन देतील. गुड मॉर्निंग. काही सूचना आहेत. सर्वप्रथम संत जूड दिनानिमित्त आपण सर्वांस माझ्याकडून तसेच माझे परिवार व पास्टरेट कमिटीकडून हार्दिक शुभेच्छा. मंडळीतील आजारी लोकांसाठी तसेच ज्यांचे वाढदिवस झाले त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. धार्मिक स्थळे जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत प्रभुभजन रविवारी व शुक्रवारी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत घरोघरी देण्यात येईल. ज्यांना प्रभुभोज घेणे आहे त्यांनी आपले नावे ऑफिसमध्ये सांगावी. संत जूड परिसर साफसफाई केली तसेच कब्रस्तानची साफसफाई सुरू आहे. त्याकरता श्री राहुल पावळे सर यांनी कामगार पाठविल्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. तसंच कब्रस्तान व सेंट जूड सफाईसाठी श्री क्रिस्तोफर कुमार व सबस्टिन जान यांचे आभारी आहे. तसेच आपले चर्चचे शिपाई तांजो विजय जोसेफ व डोबलवाद यांचे सुद्धा आभारी आहे. दिनांक 2 नोव्हेंबरला कब्रस्तानात प्रार्थना होणार नाही. मंडळीने आपापल्या परीने जाऊन मृत आत्म्यास श्रद्धांजली द्यावी. कोविड-19मुळे बंद असलेले प्रार्थनागृह लवकर उघडावे यासाठी प्रार्थना करावी. तसेच स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. यावेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत आणि कुमारी शुभांगी जोशी या ठिकाणी सर्वांच्या करता मध्यस्थीची प्रार्थना करत आहे. परहित निवेदन. हम समस्त मानव जाति के लिए प्रार्थना करें. अपनी प्रार्थनाओं को प्रभु यीशु क्रिस्त के निरंतर निवेदन के साथ अर्पण करें. हे पिता, हम प्रार्थना करते हैं कि समस्त संसार में न्याय और शांति स्थापित हो और प्रत्येक व्यक्ति भरपूर जीवन प्राप्त करे. हे दयावान प्रभु, उन सब व्यक्तियों के लिए जो इस गांव, नगर, शहर में रहते हैं, उन सब बातों को दूर करने के लिए जिनसे आपसी फूट और झगड़े होते हैं, और हमारे देश की सच्ची एकता और बढ़ती के लिए. हे दयावान प्रभु, उन सब लोगों के लिए जो कृषि, उद्योग अथवा व्यापार में लगे हुए हैं, उन सब मजदूरों और कारीगरों के लिए, और उन सब के लिए भी जो अपनी सेवा से हमारी आवश्यकताओं की पूर्ति करते हैं. हे दयावान प्रभु,
अध्यापकों, छात्रों, वैज्ञानिकों, लेखकों, कलाकारों और उन सब व्यक्तियों के लिए भी जो अन्य लोगों के विचारों को प्रभावित करते हैं। हे दयावान प्रभु, उन सब लोगों के लिए जो दुखी हैं, बेरोजगार हैं, भूखे प्यासे हैं, दरिद्र और दलित है, बीमार और मरनासन है, और उन सब व्यक्तियों के लिए भी जो ऐसे लोगों की सेवा करते हैं। हे दयावान प्रभु, उन सब लोगों के लिए जो हमारे तथा अन्य देशों की शासन करते हैं, विशेषकर हमारे राष्ट्रपति, प्रधानमंत्री, इस राज्य के राज्यपाल, मुख्यमंत्री, और उनके लिए भी जो अपने साथियों पर किसी प्रकार का अधिकार रखते हैं। ये दयावान प्रभु, सब क्रिस्ती लोगों की एकता और मेल मिलाप के लिए और समस्त संसार में उनकी गवाही और सेवा कार्य के लिए। हे दयावान प्रभु, भारत में तेरी समस्त कलीसिया के लिए, उसकी परिषदों तथा अगुओं, विशेषकर हमारे मॉडरेटर, दक्षिण भारत की कलीसिया के मॉडरेटर और मार्थमा कलीसिया के मेट्रोपॉलिटन के लिए, और तेरी कलीसिया के सभी अन्य धर्म सेवकों के लिए कि वे अपनी सेवा में विश्वस्त रहे। ये दयावान प्रभु, यह वर दे कि उन सब भक्तों के साथ जिन्होंने अपने जीवन में तेरी निष्ठापूर्वक सेवा की है, हम भी तेरे राज्य में नित्य आनंद में भागी हो सके। ये दयावान प्रभु, इस स्वर्गीय पिता, अपने राज्य को शीघ्र प्रकट कर और हमें हमारी प्रार्थनाओं को सुन। हम तेरे पुत्र, अपने प्रभु और उद्धारकर्ता यीशु ख्रिस्त के नाम से मांगते हैं, आमीन। उपासनेच्या या शेवटच्या भागामध्ये आपण एक गीत गाणार आहोत आणि या गीताच्या वेळात आपण आपलं दान देखील आपण गोळा करावं आपापल्या घरी आणि ते त्या ठिकाणी नंतर आपण चर्च ऑफिसमध्ये आणून जमा करावं। गीत आहे यीशु को मैं सब कुछ देता। यीशु को मैं सब कुछ देता, सब कुछ करता प्रार्थना करणार आहोत।
शेवटची. आणि या प्रार्थनेनंतर आपण प्रभूची प्रार्थना बोलणार आहोत आणि त्यानंतर आपण परमेश्वरापासून आशीर्वाद घेऊया आणि शेवटी सुवंदे देवा या गीताच्या द्वारे आपण त्या ठिकाणी भक्तीची सांगता करणार आहोत. प्रार्थना करू. जिवंत पवित्र परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू या सृष्टीचा निर्माण करता आणि आम्हा मनुष्याचा उद्धार करता प्रभू आहेस. आणि म्हणूनच पवित्र परमेश्वरा, तू जी या भूतलावर येऊन जी उत्तम शिकवण दिलीस आणि सत्याच्या मार्गाविषयी कळवलंस, त्या उत्तम शिकवणुकीचा आणि त्या सत्याच्या मार्गाचा तुझ्या प्रेषित लोकांनी जो प्रचार केला आणि जी पवित्र परमेश्वरा व्यवस्था करून ठेवली, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज सेंट जूड दिनानिमित्त देखील पुन्हा एकदा आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण पवित्र परमेश्वरा आम्हाला हा दिवसाचं स्मरण करून आम्ही आपापल्या घरी तुझी भक्ती आणि उपासनेकरता एकत्रित यावं, याकरता तू सुचवलेला आहेस. त्याबद्दल आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. आजची संपूर्ण भक्ती तू आशीर्वादाची केलीस, त्यासाठी देखील आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. त्यासोबत पवित्र प्रभू, ज्या लोकांनी या भक्तीत सहभाग दिला त्या प्रत्येकासाठी आम्ही तुझे आभार मानतो. विशेष रीतीनं पायर ग्रुपनं या ठिकाणी सहभाग दिला. त्यासोबत पवित्र परमेश्वर, आमच्या चर्चच्या सेवकांनी या ठिकाणी या मंदिराची साफसफाई आणि स्वच्छता केली. त्यासोबत पवित्र प्रभू, हे जी काही ऑनलाईन सर्व्हिस बनवण्याकरता सनी आणि इतरांनी जे काही सहाय्य घेतले, त्या सर्वांच्यासाठी आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. विनंती करतो की आजचा दिवस तुझ्या मंडळीकरता आनंदाचा, उत्साहाचा, विश्वासात वाढण्याचा आणि तुझ्यापासून कृपाप्रसाद मिळवण्याचा होईल असंच तू घडव. ज्या लोकांचे वाढदिवस झाले आणि ज्या लोकांचा आज विशेष रीतीनं आजच्या दिवशी वाढदिवस आहे, त्या प्रत्येकासाठी आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो. तू तुझ्या दैवत्वाचा हात त्यांच्यावर ठेव. तुझी उत्तम कृपा आणि आशीर्वाद त्यांना लाभू दे. तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये असू दे. आणि जेव्हा संत यहुदाविषयी त्यांनी ऐकलेलं आहे, तेव्हा पवित्र परमेश्वरा, ते गुण, तो स्वभाव आणि ते पवित्र परमेश्वरा व्यक्तिमत्व बनण्याकरता तू त्यांचं सहाय्य कर. पुन्हा एकदा आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मंडळीच्या आजारी लोकांची देखील आम्ही यावेळेला आठवण करतो. जे वृद्ध आहेत, आजारी आहेत, त्या प्रत्येकाला तू तुझ्या कृपेनं आरोग्य आणि जीवन दे, हीच आमची प्रार्थना आहे. पुन्हा एकदा आम्ही तुला धन्यवाद देतो. ही संपूर्ण सर्व्हिस चालवण्याकरता तू आपली सहायता आणि दया आमच्यावर ठेवलीस, यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. मान महिमा मी तुला देतो आणि येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो आहे. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हाला दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तो आमचे ऋण मागतो. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपण परमेश्वरापासून आशीर्वाद घेऊया. संतात असलेले श्रद्धा, आशा व प्रीती हे गुण तुमच्यातही असावे, याकरता देव तुमच्यावर अनुग्रह करो. सर्व समर्थ देव, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देव, आता आणि सदा सर्वदा. आमेन. या उपासनेच्या शेवटी आपण सुवंदे देवा हे गीत गाणार आहोत.